नमस्कार, मी प्राध्यापक किरण गावडे. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सिस्मिक वेव्हच्या बाबतीत काही गोष्टी डिस्कस करणार आहोत. सो अवर टुडे टॉपिक इज डिस्कशन ऑफ सिस्मिक वेव्स. सुरुवातीलाच काही गोष्टी स्पेसिफाय करूयात की या लेसनमध्ये किंवा या छोट्याशा टॉपिकमध्ये आपल्याला काय काय लर्न करायचं आहे. विच थिंग्स वी हॅव टू लर्न. ओके. सो द फर्स्ट थिंग इज how seismic waves are generated or where these waves are originated. राईट. ओरिजिन कुठे आहे त्याचं, कुठून तयार होतात, त्या कशा तयार होतात, किंवा डिफाईन सिस्मिक वेव्ह, ह्या गोष्टी लर्न करायच्यात आपल्याला. त्यानंतर आपल्याला याच डिस्कशनमध्ये सिस्मिक वेव्हचे काही टाईप्स पाहायचे आहेत की किती प्रकारचे असतात सिस्मिक वेव्ह आणि त्यांच्या काय काय वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्याही लर्न करायच्यात आपल्याला. आणि या डिस्कशनच्या शेवटी आपल्याला सिस्मिक वेव्हचे जे ॲप्लिकेशन्स आहेत किंवा आपण त्याला सिस्मॉलॉजी असं म्हणू शकतो, त्याचे काही जे ॲप्लिकेशन्स आहेत ते ॲप्लिकेशन्स पण आपल्याला लर्न करायचे आहेत. तर सुरुवात करूयात. तर ही जी फर्स्ट स्लाईड आहे आपली, तर त्या फर्स्ट स्लाईडवरती आपल्याला दिसतंय लिहिलेलं की डिस्कशन ऑफ सिस्मिक वेव्स. राईट. छोटीशी डायग्राम पण दिसते आपल्याला. इट इज रिगार्डिंग टू द अर्थक्वेक और सिस्मिक वेव्स. In a next slide, the name of topic is seismic wave. But instead to define seismic waves, first I am going to introduce you guys to the seismology. तर हे जे सिस्मॉलॉजी हा जो वर्ड आहे, ॲक्च्युली इट इज अ ग्रीक वर्ड, अँड इफ वी डिवाइड दॅट वर्ड इन टू टर्म्स, द फर्स्ट वन इज द सिस्मो अँड द अनदर वन इज द लॉगस. जर या सिस्मॉलॉजीला आपण असं डिवाइड केलं, सिस्मो आणि लॉगस, दॅट सिस्मो इज नथिंग बट अर्थक्विक अँड द लॉगस इज नथिंग बट स्टडी. आणि हे दोन वर्ड जर आपण कंबाईन केले, देन वी डिफाईन द सिस्मॉलॉजी इज द स्टडी ऑफ अर्थक्विक. अँड ऑल्सो in our first statement, the right over there, study of earthquakes and the other movement of earth crust. Right. So this is what about the seismology. Now we will go to the seismic waves. तर ज्यावेळी आपण सिस्मिक वेव्सकडे जातोय त्यावेळी सगळ्यात सुरुवातीचा जो प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होतो, दॅट क्वेश्चन इज द कॉज ऑफ सिस्मिक वेव्स. कॉजेस ऑफ सिस्मिक वेव्स, की कशी तयार होते बाबा सिस्मिक वेव्ह, कशी तयार होते. राईट. सो वी कॅन डिफाईन द कॉज ऑफ सिस्मिक वेव्स अँड हाऊ इट इज इफ they consider the earth having some sort of energy, some sort of stored energy. Okay, एक stored energy आहे, just like a elastic strain or gravitational energy. If those energy release suddenly, जर त्या एनर्जीज ज्या आहेत, ज्या स्टोर्ड एनर्जीज आहेत अर्थमध्ये, अर्थच्या बॉडीमध्ये ज्या या ज्या एनर्जीज आहेत, या एनर्जीज जर सडनली रिमूव्ह केल्या किंवा रिलीज केल्या, देन देर इज अ कॉज ऑफ सिस्मिक वेव्स. त्या पद्धतीनं सिस्मिक वेव्स तयार होतात. आता आपला नंतरचा क्युरियोसिटीचा प्रश्न की डिफाईन सिस्मिक वेव्स. सिस्मिक वेव्स डिफाईन करायच्यात आपल्याला. कसं डिफाईन करता येईल आपल्याला. सो इन अ नेक्स्ट पॉईंट हिअर आय वॉज राईट दिअर, डिस्टर्बन्स प्रोड्युस्ड इनसाइड द अर्थ. ओके. ज्यावेळेस डिस्टर्बन्स क्रिएट होतो अर्थच्या आतमध्ये, देन इट सेंड्स वेव्ह थ्रू द बॉडी ऑफ द अर्थ. त्यावेळी तो काय करतो, तो डिस्टर्बन्स जो आहे या वेव्स फ्लो करतो अर्थच्या बॉडीमधून, आणि त्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्जला आपण सिस्मिक वेव्ज असं म्हणतो. एक सुरुवातीला पाहिलं आपण की स्टोर्ड एनर्जी सडनली रिलीज झाल्यानंतर सिस्मिक वेव्स तयार होतात. दॅट इज वाय त्या सडनली रिलीज झाल्यानंतर जो डिस्टर्बन्स क्रिएट होतो, त्या डिस्टर्बन्स सेंड्स द वेव्ह थ्रू द बॉडी ऑफ द अर्थ अँड दोज आर द सिस्मिक वेव्स. आणि त्या वेव्जलाच आपण काय म्हणतो, सिस्मिक वेव्ज असं म्हणतो. राईट. तर सिस्मिक वेव्स तयार कशा होतात आणि सिस्मिक वेव्हची डेफिनेशन जी काय आहे ती सिस्मिक वेव्हची डेफिनेशन आपण पाहिली. आता जसं की आपण हे व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सांगितलं होतं की आपल्याला या लेक्चरमध्ये काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला एक्सप्लेन करायच्या आहेत, तर त्या स्टेप बाय स्टेप आपण लर्न करूयात. ठीक आहे. नेक्स्ट स्लाईडमध्ये आपल्या असं लक्षात येतं की हे जे सिस्मिक वेव्ज आहेत ह्या ज्या जनरेट होतात अर्थ सर्फेसमधून, की कोणत्या तरी एका पॉईंटला डिस्टर्बन्स क्रिएट होतो आणि त्या पॉईंटपासून काय होतात, वेव्स ट्रॅव्हल करतात आणि त्या वेव्जला आपण सिस्मिक वेव्ज म्हणतो. सो टू एक्सप्लेन सिस्मिक वेव्ज goodly, there are two types, two sort of things. The first one is focus
अँड द अनदर वन इज द इपिसेंटर. जर आपण ही डायग्राम व्यवस्थित ऑब्झर्व केली, ही जी डायग्राम आपण ऑब्झर्व केली, तर या ठिकाणी आपल्याला फोकस दिसतो. राईट, या ठिकाणी काय दिसतो आपल्याला? फोकस दिसतो. सॉरी. तर हा आहे फोकस. आता फोकस म्हणजे काय? कशाला म्हणायचं फोकस? फोकस इज द प्लेस विदिन द अर्थ फिअर डिस्टर्बन्स बिगिन्स, की ज्या पॉईंटला डिस्टर्बन्स ॲक्च्युली क्रिएट होतो किंवा ज्या पॉईंटला डिस्टर्बन्स स्टार्ट होतो, राईट, त्या पॉईंटला आपण फोकस असं म्हणतो. आणि जर आपण फोकसच्या एक्झॅक्टली वरती पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला एक रेड डॉट दिसतो आणि तो रेड डॉट ज्या पॉईंटला जातो दॅट इज नथिंग बट इपी सेंटर. ओके, इन स्लाइड ऑल्सो आय वॉज राईट दिअर इमिडिएटली अबो द फोकस. राईट, म्हणजे असा पॉईंट आहे की जो कसा आहे फोकसच्या अगदी वरती आहे. राईट, सो हा जो पॉईंट आहे हा जास्त ॲक्टिव्ह पॉईंट आहे असे म्हणता येईल. राईट, सो या बाबतीत आपल्याला इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या की सिस्मिक वेव्ह तयार कशी होते, सिस्मिक वेव्हची डेफिनेशन काय करता येईल आपल्याला, आणि सिस्मिक वेव्ह क्रिएट होण्यासाठी जे काही घटक रिस्पॉन्सिबल आहेत जस्ट लाईक अ फोकस, इपिसेंटर, ह्या गोष्टींच्या बाबतीत आपलं थोडंसं डिस्कस करून झालं. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपल्याला डिस्कस करायचं तर टाईप्स ऑफ सिस्मिक वेव्स. सिस्मिक वेव्हचे किती टाईप्स आहेत? सो जसं की आपल्याला माहीत आहे सिस्मिक वेव्हचे 2 टाईप्स आहेत. द फर्स्ट टाईप इज अ प्रायमरी ऑर प्रेशर वेव्स, की त्याला आपण पी वेव्ज असंही म्हणतो. आणि दुसरा टाईप आहे सेकंड टाईप, दॅट इज द सेकंडरी ऑर शिअर वेव्ह ऑर यस वेव्स, त्याला आपण यस वेव्ज असंही म्हणतो. सिस्मिक वेव्हच्या आणखी एक टाईप आहे सरफेस वेव्ज असं म्हणतो आपण त्याला, की ज्या सरफेस वेव्ज ॲक्च्युली ओरिजिनेट कशापासून होतात, तर त्या ओरिजिनेट होतात इपिसेंटरपासून. द वेव्ज ॲक्च्युली ओरिजिनेटेड फ्रॉम द इपिसेंटर. Those again divided into two types. The first one is the relay or R waves, and the second type is lateral or L waves. Okay, in the next slide, we will discuss one tree diagram. Actually, each and every type of the seismic waves we will learn in a detail in the next slides. But just for sake of simplicity, मी काय केलं आहे, एक सिस्मिक वेव्हचं कसं डिव्हायडेशन करता येईल आपल्याला वेगवेगळ्या टाईप्समध्ये, तर ते डिव्हायडेशन करून ठेवलेले. सो द सिस्मिक वेव्हचा जो फर्स्ट टाईप आहे, जसं की आपण पाहिलं प्रायमरी वेव्स किंवा त्या वेव्सला आपण पी वेव्ज असंही म्हणतो. सेकंड टाईप जो आहे तो आहे सेकंडरी वेव्स, त्या वेव्सला आपण येस वेव्स, त्या वेव्सला आपण सेकंडरी वेव्ज असंही म्हणतो. आणि थर्ड टाईप आहे यल वेव्ह, त्या वेव्हला आपण सरफेस वेव्ह असं म्हणतो किंवा त्याला रिले वेव्ह असंही म्हणतात. ओके, तर हा जो पी वेव्ह आहे किंवा जी प्रायमरी वेव्ह आहे, इट कॅन ट्रॅव्हल इन अ फॉर्म ऑफ लॉन्जिट्युनल वेव्ह किंवा लॉन्जिट्युनल टाईपची वेव्ह आहे. आता लॉन्जिट्युनल टाईपची वेव्ह म्हणजे काय? ज्यावेळेस आपण हा चॅप्टर लर्न केला वेव्ह मोशन अर्लियर, at that time I was explain the longitudinal wave. So the longitudinal wave means what? A wave that can travel in a form of compression and rearfraction. ही एक बेसिक डेफिनेशन झाली त्याची. किंवा आपण असंही म्हणू शकतो की वेव्ह प्रपोगेशन आणि पार्टिकल प्रपोगेशन या केसमध्ये लॉन्जिट्युनल वेव्हच्या केसमध्ये एकमेकांना कसे असतात? पॅरलल असतात. तर ट्रान्सवर्स वेव्ह जी आहे दॅट कॅन ट्रॅव्हल इन अ फॉर्म ऑफ क्रस्ट अँड ट्रफ या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करते. आणि आणखी दुसरा एक पॉईंट सांगायचा झाला तर वेव्ह प्रपोगेशन आणि पार्टिकल प्रपोगेशन ट्रान्सवर्समध्ये एकमेकांना कसं असतं? परपेंडिक्युलर असतं. डायग्रॅमॅटिकली ड्रॉ करायचं झालं तर आपण कंप्रेशन असे दाखवतो चिटकून कंप्रेशन, रिअरफॅक्शन थोडे सेपरेटली. आणि जर आपल्याला कोणती ट्रान्सवर्स वेव्ह एक्सप्लेन करायची असेल तर ते आपण अशी करू शकतो, लाईक दॅट. ओके, तर मोर क्लिअर पिक्चर होईल आपल्या ही डायग्राम जर आपण लक्षात घेतली तर आपण समजा पी वेव्ह आणि यस वेव्ह आपण एकमेकांशी कम्पेअर केल्या तर पी वेव्ह ही कोरमधून पास होते तर यस वेव्ह ही कोरमधून पास होत नाही. आणि इफ वी कम्पेअर द व्हेलॉसिटी ऑफ पी वेव्ह अँड यस वेव्ह देन वी से दॅट द पी वेव्ह इज 40% फास्टर दॅन द यस वेव्ह. दॅट्स वाय दॅट पी वेव्स अँड यस वेव्ह ॲक्च्युली पासेस थ्रू द कोर. दॅट्स वाय वी कॉल इट ॲज अ बॉडी वेव्स. ह्या दोन वेव्ज ज्या आहेत त्यांना काय म्हणतो आपण? बॉडी वेव्ज असं म्हणतो. आणि यल वेव्ह जी आहे, जी लॅटरल वेव्ह आहे, जी सरफेस वेव्ह आहे, ती सरफेसवरून ट्रॅव्हल करते त्यामुळे आपण त्याला सरफेस वेव्ह म्हणतो. आणखी एक पॉईंट तिथं मेन्शन केलेला आहे या ठिकाणी. सरफेस वेव्ह कशी मोर डिस्ट्रक्टिव्ह. ओके, म्हणजे जास्त डिस्ट्रक्शन करण्याची ॲबिलिटी आहे सरफेस वेव्हमध्ये. समजा आपल्याला कोणी सांगितलं की हां जस्ट डिस्टिंग्विश बिटवीन पी वेव्स यस वेव्ह अँड यल वेव्स, देर आर सम सॉर्ट ऑफ पॉईंट्स जस्ट लाईक फ्रिक्वेन्सी अँड वेवलेंथ. तर फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथच्या टर्ममध्ये आपल्याला डिस्टिंग्विश करायचं असेल तर प्रायमरी वेव्हची फ्रिक्वेन्सी ही हाय असते आणि वेवलेंथ लो असते. यस वेव्हची फ्रिक्वेन्सी मीडियम असते आणि वेवलेंथ मीडियम असते. आणि यल वेव्हची फ्रिक्वेन्सी लो असते आणि वेवलेंथ हाय असते.
आता नेक्स्ट स्लाइड ज्या आहेत आपल्या, त्या नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण हे जे टाइप्स पाहिले आपण, पी वेव्ह, एस वेव्ह, दॅट इज प्रायमरी वेव्ह, सेकंडरी वेव्ह, लॅटरल वेव्ह किंवा रिले वेव्स, आपण हे थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करूया. So the first point is pressure or P waves. As we learned earlier that P waves or pressure waves that is originated from the focus and they travel through the body with a high speed. That's why we call it as a body waves. Okay. And the another point is it is a longitudinal type. Waves कशी आहे ही longitudinal type आहे. म्हणजे जसं की कंप्रेशन आणि रिअरफॅक्शनच्या फॉर्मॅटमध्ये ट्रॅव्हल करते जस्ट लाईक दॅट. ओके, सो ही लॉन्जिट्युडनल टाईप वेव्ह आहे आणि इट कॅन ट्रॅव्हल थ्रू द बोथ सॉलिड अँड द लिक्विड मटेरियल्स. ही सॉलिड आणि लिक्विड दोन्हीमधून ट्रॅव्हल करते. जर आपल्याला व्हॅलॉसिटी डिफाईन करायची असेल पी वेव्हची विथ सम फॉर्म्युला, देन आय हॅव वन फॉर्म्युला हियर. दॅट फॉर्म्युला इज अ Phi p is equal to in a square root k plus 4 by 3 divided by p. Just like that, the whole things are in a square root and k plus 4 by 3 divided by rho. The formula is like that. Phi p is equal to in a square root all things k plus 4 by 3 divided by rho. Okay, so here k is the modulus of elasticity. K is the modulus of elasticity and the eta is the modulus of rigidity, rho is the density of upper crust, and if we say the velocity of the pressure wave or primary waves through the upper crust, that is the 5.6 km per second. चला दुसऱ्या स्लाइडकडे गेल्यानंतर आपण दुसरा जो टाईप आहे सिस्मिक वेव्हचा जो दुसरा टाईप आहे दॅट इज सेकंडरी और यस वेव्ह. ओके, त्या बाबतीत थोडं डिस्कस करूयात. अगोदरचा जो आपण ट्री डायग्राम जो पाहिला होता तर ट्री डायग्राममध्ये यामधील काही गोष्टी आपण एक्सप्लेन केल्या होत्या की जस्ट द फर्स्ट पॉईंट इज ट्रान्सवर्स टाईप. ही जी सेकंडरी वेव्ह आहे किंवा यस वेव्ह आहे ही कशी आहे, ट्रान्सवर्स टाईप वेव्ह आहे, ट्रान्सवर्स टाईप वेव्ह आहे, राईट. आणि आणखी दुसरा नवीन पॉईंट असा की दॅट वेव्ह दिस वेव्ह यस वेव्स ट्रॅव्हल थ्रू द सॉलिड मटेरियल. इट कॅन ट्रॅव्हल ओनली अ सॉलिड मटेरियल. प्रायमरी वेव्ह ही सॉलिड आणि लिक्विड दोन्हीमधून ट्रॅव्हल करत होते. सेकंडरी वेव्ह जस्ट ट्रॅव्हल थ्रू ओनली सॉलिड मटेरियल्स. थर्ड पॉईंट काय आहे, वेव्स आर अ लिटल स्लोअर दॅन पी वेव्स. ट्री डायग्राममध्ये पाहिलं होतं आपण की प्रायमरी वेव्स इज अ 40% फास्टर दॅन द यस वेव्स. Means the S waves having a less velocity as compared to primary waves, and these waves are more violent than P waves. Primary waves पेक्षा कशी वेव ही जास्त व्हायलंट आहे, जास्त डिस्ट्रक्टिव्ह आहे. आणि यामध्ये पण आपण व्हॅलॉसिटी त्याची डिफाईन करू शकतो विथ सम फॉर्म्युला दॅट Vs इज इक्वल टू इन अ स्क्वेअर रूट इटा डिवायडेड बाय रो. हा फॉर्म्युला आहे त्याचा. Vs इज इक्वल टू इन अ स्क्वेअर रूट इटा डिवायडेड बाय रो, दॅट इटा रिप्रेझेंट मॉड्युलस ऑफ रिजिडिटी अँड रो रिप्रेझेंट डेन्सिटी ऑफ अप्पर क्रस्ट. ठीक आहे, तर प्रायमरी वेव्ह एक्सप्लेन करून झालं, सेकंडरी वेव्ह एक्सप्लेन करून झालं. जर दोन्हींमध्ये डिस्टिंग्विश करायला सांगितलं आपल्याला तर आपण इझिली 3-4 पॉईंट्स आपण त्या ठिकाणी मांडू शकतो. आता नेक्स्ट वेव्हकडे जाऊ, दॅट इज रिले वेव्ह और आर वेव्ह. ओके, जसं आपण सांगितलं की या वेव्स कोरपासून फोकसपासून ओरिजिनेट होतात, यस वेव्ह अँड प्रायमरी वेव्स अँड सेकंडरी वेव्स. बट these relay waves, these waves are originated from the epicenter. या वेव्स कुठून तयार होतात, इपिसेंटर पासून तयार होतात. अँड दोज वेव्स ट्रॅव्हल थ्रू द सर्फेस रिजन. या कुठून ट्रॅव्हल करतात, सर्फेस रिजनवरून ट्रॅव्हल करतात. दॅट्स वाय दिस वेव्ह वी कॉल इट ॲज अ सर्फेस वेव्ह. Okay, the next point, in a homogeneous medium, the velocity of this wave is a constant. What is that? The velocity of this wave is a constant in a homogeneous medium. But Earth has a heterogeneous medium. Earth's medium कसं आहे, it is a heterogeneous medium. So waves get dispersed. Okay, dispersed होतात त्या. इट इज म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला की ते एका बंचमध्ये राहत नाही, त्या डिस्पर्स होतात, स्प्रेड होतात अँड दे ट्रॅव्हल विथ द डिफरंट व्हॅलॉसिटीज अँड दे ट्रॅव्हल through the different velocities. That's why the amplitude of earthquake is different at different point. Okay, तर 3 पॉईंट्स एक्सप्लेन करून झालेत आपला. आता आपण लास्ट पॉईंटकडे जाणार आहोत, लॅटरल वेव्स और रियल वेव्स. These waves are also surface waves. It is also originated from the epicenter. But the most important thing, these L wave is responsible for more destruction. दिस वेव्ह इज अ टेरिबल वेव्स. ओके, ॲक्च्युली त्याच्यामध्ये खूप जास्त पॉवर आहे आणि सगळ्यात जास्त डिस्ट्रक्शन या वेव्समुळे होतं. आता समजा आपण 3 शॉक्स जर कम्पेअर केले, 3 शॉक्स फेल्ट with a set of waves. The first shock because of primary wave, the second shock because of secondary wave, and the last shock that is due to the surface wave, that is due to the lateral wave. That shock is the most terrible. Okay, because of that shock there is जास्त डिस्ट्रक्शन होतं.
ओके. अँड द लास्ट पॉईंट इज द ॲप्लिकेशन ऑफ सिस्मॉलॉजी. राईट, म्हणजे या गोष्टी लर्न केल्या आपण, तर आता याचं ॲप्लिकेशन काय? राईट, तर याचं ॲप्लिकेशनमध्ये आपण असं सांगू शकतो की प्रेडिक्शन ऑफ प्लेसेस ऑफ ऑकरन्स ऑफ अर्थक्वेक, की कोणत्या ठिकाणी अर्थक्वेक आलाय किंवा त्याचं मॅग्निट्यूड किती आहे ते फाइंड आउट करण्यासाठी आपण यूज करू शकतो. राईट, हे झालं फर्स्ट ॲप्लिकेशन. सेकंड ॲप्लिकेशन काय आहे, जे सिव्हिल इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी आहे ॲप्लिकेशन डिझायनिंग अँड कन्स्ट्रक्शन ऑफ अर्थक्वेक प्रूफ बिल्डिंग्स. राईट, एखादं घर बांधायचं, एखादी बिल्डिंग बांधायची, देन दे हॅव टू कन्सिडर दीज ऑल प्रोटोकॉल्स. वेल दे गेट द नीड ऑफ सिस्मॉलॉजी. राईट, की घर बांधताना कोणते पॅरामीटर्स लक्षात घेतले पाहिजेत. देन द इन्व्हेस्टिगेशन ऑफ स्ट्रक्चर ऑफ अर्थ. ओके, अर्थच्या बाबतीत जर स्टडी करायचं असेल देन इन दोज कंडिशन will get a need of seismology. Okay, and the last point is the seismic prospecting of the oils and minerals. So these are the all things we will explain with the help of seismology. So the applications are wide, right? म्हणजे सिस्मॉलॉजीचे खूप सारे महत्त्वाचे ॲप्लिकेशन्स आहेत की जे आपल्याला युजफुल आहेत. ओके, सो समराईज करायचं झालं तर आपण काय काय लर्न केलं या चॅप्टरमध्ये. आपण असं लर्न केलं की सिस्मिक वेव्ज म्हणजे काय, हाऊ दे आर ऑकर्ड डिफाईन केलं आपण, त्या कशा आहेत. फोकसच्या बाबतीत स्टडी केला आपण, इपिसेंटरच्या बाबतीत स्टडी केला. राईट, त्यानंतर आपण टाईप्स पाहिले, सिस्मिक वेव्हचे टाईप पाहिले आपण कोणते कोणते आहेत. प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, त्यानंतर कोणतं आहे आर वेव्ज आहे, रिले वेव्ज आणि लॅटरल वेव्ज आहेत. आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केल्यानंतर आपण सिस्मॉलॉजीचे ॲप्लिकेशन्स पाहिले. आय होप की तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. थँक्यू.